पिठी साखर करून घेतली। आता हे मी खोबरं जरा बारीक करून घेते। खोबरं पण ना जरा चालू बंद मध्ये मी बारीक करून घेते। कढई माझी गरम झाली आहे। आता मी खोबरं आहे ना हे गरम करून घेते। आता ओलं खोबरं ना एकदम फळफळीत झाले। साखर घेतली कारण पटकन वितळेल म्हणून पिठी साखर करून घेतली, लगेच होते ना म्हणून। आता साखर पण वितळली आहे। आता मी गॅस पण जरा वाढवते जरा। हे आता ना आपलं हे घट्ट पण झालाय, मिश्रण झालंय। मी आता हे काढून घेते ट्रे मध्ये, तुम्हाला दाखवते। तूप लावून घेतलंय माझ्याकडे हे वाटींना असं ह्या करते बस। हे आता मी कटिंग करून घेते। नारळाची वडी आपली तयार झाली आहे। अशी तुम्ही पण बघा, बारीक मिक्सरला लावून साखर खोबरं बिरं आणि अशी तयार करा। आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू।